चला मॅच लगेच सुरुवात करायची, वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे मित्रांनो, त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्या. चला मॅचला गती द्यायची थोडीशी, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे मित्रांनो. बघा आयोजकांनी सांगितले, जर वेळ तुम्ही लवकर मॅच सुरू केली नाही तर षटक कमी केले जातील. 2 षटकांची मॅच खेळवली जाईल. वेळ जर कमी जास्त लावलात, कमी खर्च करायचा आहे वेळ, त्यामुळे विनंती करेन की लगेच मॅचला सुरुवात करा प्लीज. 5-4 असे लावायचे आहेत, सर्कल नाहीये. रबल बॉल क्रिकेट स्पर्धा आहे, सर्कल नाहीये. 5-4 फक्त असे लावायचे आहेत. चला मॅचला सुरुवात करायची आहे. फुलटॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण केलंय. पहिल्याच बॉलवरती स्वॅगने स्वागत केले षटकर आणि प्रशांत सनी याने. बिगिट काढण्याचा प्रयत्न होता, अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवांतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती मात्र जरूर ऍड होईल. व्हाईट बॉलचा इशारा. 7 धावा धावफलकावरती लागलात. आणखीन एक जबरदस्त बॉल. टप्पा पडल्यानंतर अगदी बीट करून पाठीमागे चाललाय.
ऑन साइडला वळवलाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 4 बॉलचा खेळ झालाय. चांगला बॉल, टॉट बॉल. हलक्या त्याने ढकलून दिलाय. ओव्हरची होते समाप्त. सिंगल आली शेवटच्या बॉलवरती. ओव्हरची झाली समाप्ती. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या 10. शरीराचा वेध घेणारा हा बॉल. बॉल पाठीमागे चाललाय. डॉट बॉल दिसताना मात्र पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय अमितच्या माध्यमातून. दुसरं षटक. शफलून खेळण्याचा प्रयत्न. थोडेसे पुढे आले होते. लॉफ करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न देखील चांगला पाहायला मिळतोय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावा टीमच्या खात्याच्या ऍड होतील. 12 धावा. सोडून दिलाय. ओळखलं, पारखलं. व्हाईट बॉलचा इशारा. +1 आहे. येस, थँक्यू. व्हाईट +1. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. इथे रनआउटची संधी होती परंतु अगदी उकली गेली आहे. 16 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ झाला. जुनी 3 बॉल शिल्लक. इथे चांगलं स्टंपिंग. विकेटचं पतन. सणी पुढे येऊन शफलून खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक प्रशांत बोत्रे. चला यानंतरची मॅच सुंदरगड टोळेवाडी आणि त्यांच्या विरोधात कडवे बुद्रुक. कॅप्टन आपण जिथे असाल आमच्या अशी संपर्क करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेऊयात. सुंदरगड टोळेवाडी आणि त्यांच्या विरोधात कडवे बुद्रुक अशी ही मॅच असेल. तर कॅप्टनला विनंती असेल की आपण आलात त्याचा कॉल द्यायचा आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अंपायरचा एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव.
यस अंपायर डिक्लेअर स्वरूपाची धाव. अगदी लॉफ करण्याचा प्रयत्न अलक्यातने ढकलून दिलाय शॉर्ट पॉइंटला. 2 धावा तिथे कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत आणि टीमच्या खात्यामध्ये 2 धावा 20 धावा झाल्या धाव फलकावरती. ओव्हरची होते समाप्ती. दुसरं षटक समाप्त झालंय. अमितजी सुर्वे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेऊयात. एका बाजूला सुंदरगड टोळेवाडी आणि दुसऱ्या बाजूला कडवे बुद्रुक या 2 टीम मध्ये टॉस होईल. चला कॅप्टन या. टीम टोळेवाडी आणि दुसऱ्या बाजूला कडवे बुद्रुक. टोळेवाडी कॅप्टन आपण व्यासपीठावरती यायचंय. टॉस आपण घेतोय. फटकार इथे फसलाय. क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हलियन. अमोल दादा आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस घेऊयात. अमोल दादा या. चांगला बॉल तिथे हाताळलाय. 2 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 4 बॉल शिल्लक. अंतिमचं षटक योगेश हाताळतोय. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली 21. या धाव संख्येवरती 21. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यॉर्करचा प्रयत्न. टप्पा थोडासा पुढे ठेवलाय. डॉट बॉल. हाफ ट्रॅकर बॉल होता. अतिरिक्त उसळी घेतली आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवंत धाव संख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव 22. चला टीम टोळेवाडी या टॉस साठी बिग करण्याचा प्रयत्न. फटका समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन रिझन मधून अगदी वेगाने आले. खोदून काढण्याचा प्रयत्न. मिडॉन आहे. एक डाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न तिथे होतोय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागलं. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला होता परंतु रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद झालेत. 24 धावा.
हो, खोडून काढण्याचा प्रयत्न होता. एक धाव शेवटच्या बॉलवरती मात्र सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने मात्र टीमची धावसंख्या 25 आणि 25 धावा धावफलकावरती लागत असताना आणि लक्ष 18 चेंडू 26 धावांचं टीम बोत्रेवाडी संघाला. नेक्स्ट मॅच मध्ये टॉस इथे झालाय इन फ्रंट ऑफ टॉस सुंदरगड टोळेवाडी या टीमने मात्र टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले कडवे बुद्रुक संघाला फिल्डिंग साठी. येणारे 18 बॉल आणि 26 धावांची गरज आहे टीम बोत्रेवाडी संघाला ही मॅच जिंकण्यासाठी. लगेच मॅचला सुरुवात करायची. चला फिल्डिंग लावून घ्या. बनपुरी टीम विनंती करेन थोडस स्पीडअप घ्या कारण सहकार्य करा. आयोजकांना विनंती करेन थोडस स्पीडअप घ्या. सनी दादा अठरा चेंडू 26 ची गरज आहे. मॅचला लगेच सुरुवात करा. बघा प्लीज अंपायर विनंती असेल चॉईस बॉल नाहीये पटकन खेळा. चला 26 धावांचा पाठला करण्यासाठी प्रशांत बोत्रे मिस्टर पीटीपीएल बायकर मॅन पाटण तालुक्याचा पहिला बायकर मॅन प्रशांत बोत्रे यांनी त्याची साथ देतोय. किरण गोलिंज ट्रॅक वरती मात्र सनी आलाय. 18 चेंडू करायचे आहेत 26 धावा. मॅचला होईल सुरुवात.
चला पंचांना देखील विनंती असेल मॅचला लगेच सुरुवात करा. भरपूर वेळ खर्च केलाय मॅडम ह्या मॅच साठी सुरुवात करण्यासाठी. प्लीज 18-26 समीकरण. पहिला बॉल सनी यांचा पहिलाच बॉल. व्हाईट +1. पहिलाच बॉल व्हाईट बॉल आणि +1 1 रन. अगदी टप्पा पुढे ठेवला. यॉर्करचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा जरूर प्रयत्न होता. रनआउटची संधी देखील होती परंतु एक धाव घेतली गेली. सिंगल येते. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा. यॉर्करचा प्रयत्न पायामध्ये टाकलेला हा चेंडू. एकच धाव. 5 धावा धावफलकावरती. ऑन साइडला वळवलाय. मिड ऑन तैनात आहे तिथे. रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये चांगला कॉल दिलाय प्रशांतने. 5 धावा. चांगला बॉल तिथे हाताळतोय सनी. मोठ्या फटक्यापासून थोडंसं वंचित ठेवलंय प्रशांतला. परंतु प्रशांत ज्या वेळी शांत असतो ना थोडे आक्रमक भूमिका मात्र त्याच्या माध्यमातून बजावली जाते. परंतु समीकरण साधं सोपं आहे त्यामुळे सिंगल डबलने मात्र काम सुरू आहे. ऑन साइडला वळवलाय. मिड ऑन तैनात आहे तिथे. एकच धाव. अंतिमचा चेंडू. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बीट करून बॉल पाठीमागे चाललाय. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या 7. येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये करायचे 19 धावा. 12 चेंडू 19 समीकरण. चला मॅच थोडीशी स्पीडअप घ्या. चला मॅच स्पीडअप करा. 12 बॉल 19 ची गरज आहे. राहुल गोलंदाजी ट्रॅक वरती मिडल ओव्हर मध्ये. टाकेला किरण. 12 चेंडू 19 ची गरज आहे. 12-19 समीकरण होतं. ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव मात्र प्राप्त होईल. आता येणारे 11 बॉल 18 ची गरज. बॅकफुटला गेले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी वेगाने टाकलेला चेंडू. बॉल पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झाला.
तिथे एकच धाव. बिग हिट. प्रशांत खूप वेळ शांत होता, परंतु प्रशांतच्या बॅट मधून स्वीट साऊंड. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हुक केलाय, पाठीमागे चाललाय बॉल. डिक्लेअर झोन मध्ये एक डाव. सोडून दिलाय. व्हाईट बॉल. +1. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. टप्पा पडल्याने थोडासा खालती राहिलाय. डॉट बॉल. याही वेळेस मात्र बिग हिट केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. प्रशांतच्या बॅटमधून आणखीन एक मोठा स्ट्रोक. षटकार. सहा चेंडू 2 धावांची गरज. सहा चेंडू 2 धावांची गरज आहे. चला मॅच स्पीडअप करा. चला नेक्स्ट मॅच टोळेवाडी आणि कडवे. टोळेवाडी टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले कडवे बुद्रुक संघाला फिल्डिंग साठी. चला जशी मॅच संपेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कडवे टीम आणि फिल्डिंग लावून घ्यायची आहे. व्हाईट बॉल. आता 6 बॉल मध्ये एका धावेची गरज आहे. तिथे विकेटचं पतन. पाच बॉल मध्ये एका धावेची गरज आहे. चला मॅच थोडी स्पीडअप करा. आणि विजयी धाव आली आहे. सामना जिंकलाय गुलमोहर बोत्रेवाडी संघाने. बनपुरी संघ हार्डलक बॅडलक. चला टीम कडवेस लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे. चला टीम बनपुरी आपल्याला विनंती असेल मैदान खाली करायचं आहे. खूप चांगली मॅच राहिली. चांगला प्रयत्न केला. नेक्स्ट मॅच टोळेवाडी विरुद्ध कडवे. टॉस जिंकलाय टोळेवाडी संघाने. बॅटिंगचा निर्णय घेतलाय.